हॅलो गाईज, हाय. वेलकम टू विज्ञान कट्टा. आपला रविवारचा जो क्लास असतो दर रविवारी दुपारी 4 वाजता, गोष्टी विज्ञानाच्या इतिहासातील असं आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये आपण विज्ञानाच्या इतिहासामध्ये घडलेली एखादी महत्वाची घटना, त्या लागलेला एखादा शोध किंवा झालेलं एखादं संशोधन किंवा झालेली एखादी महत्वपूर्ण घडामोड, अशा पद्धतीनं त्याच्यामधली एखादी गोष्ट आपण या रविवारच्या क्लासमध्ये ऐकत असतो. दर रविवारी दुपारी 4 वाजता साधारणपणे झूम वरती आपण हा क्लास घेत असतो. तर आज जी आपण स्टोरी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण जगामध्ये झालेलं जे पहिलं क्लिनिकल ट्रायल आहे, ते क्लिनिकल ट्रायल आपण अभ्यासणार आहोत की काय असतं ते नेमकं, आणि जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्याचा वापर कोणी केला. क्लिनिकल ट्रायल म्हणजे काय? तर साधारणपणे एखादं औषध जे आहे जेव्हा मार्केटमध्ये येतं, बाजारामध्ये येतं आणि आपल्यावरती त्याचा उपयोग होतो, पण डायरेक्टली त्याचा उपयोग आपल्यावरती होत नाही किंवा ते डायरेक्टली मार्केटमध्ये येत नाही. तर त्याच्या मागे साधारण खूप मोठी अशी प्रक्रिया असते, प्रोसेस असते. जर का विचार करायचं झालं, साधारणपणे एक नवीन औषध नवीन ड्रग मार्केटमध्ये येण्यासाठी साधारणपणे 14-15 वर्षाचा कालखंड लागतो, जेव्हापासून त्या औषधाचा शोध लागलाय समजा. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या असतात. तो औषध किती उपयोगी आहे त्या उपयोगाशी संबंधित काही चाचण्या असतात. काही चाचण्या असतात की त्याची सेफ्टी किंवा ते ड्रग खरंच सेफ आहे का, ते किती प्रमाणामध्ये ते ड्रग घेतलं पाहिजे, त्याचा डोस किती असला पाहिजे, कशा पद्धतीनं, अशा पद्धतीच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या या नवीन औषधाच्या केल्या जातात. आता हे करत असताना याच्यातल्या काही चाचण्या काही प्राण्यांवरती केल्या जातात, काही मग मानवांवरती केल्या जातात, आणि मग शेवटी ते ड्रग मार्केटमध्ये त्याला ऑफिशियल परवानगी वगैरे सरकारकडनं मिळते आणि मग ते मार्केटमध्ये येतं. तर ह्याच्या प्रक्रिया आहे, याला क्लिनिकल ट्रायल असं म्हटलं जातं. आता एक क्लिनिकल ट्रायल नावाची जी प्रक्रिया आहे, जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणी केली ते आपल्याला आजच्या क्लासमध्ये समजून घ्यायचंय. त्याचबरोबर जगाला स्कर्वी नावाचा जो रोग आहे, आपल्याकडे खूप जुन्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हा स्कर्वी नावाचा रोग व्हायचा, तर त्याच्या विळख्यातनं सोडवणारा एक डॉक्टर आहे, त्या डॉक्टरांची स्टोरी आपल्याला ऐकायची आहे. याच डॉक्टरांनी स्कर्वी नावाच्या रोगातून आपल्याला सोडवताना एक महत्वाची पद्धत त्या काळामध्ये वापरली, तिला कंट्रोल ग्रुप पद्धत असं म्हटलं जातं. आता ती कंट्रोल ग्रुप पद्धत काय आहे, त्यांनी पहिल्यांदा कुठे वापरली, कशा पद्धतीने वापरली, आणि आजही ती पद्धत मोठमोठ्या वेगवेगळ्या संशोधनांमध्ये प्रत्येक वेळेस वापरली जाते. ती पद्धत काय, त्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचं महत्व काय, कशा पद्धतीनं क्लिनिकल ट्रायल जगातला पहिल्यांदा झाला, कुठे झाला, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या क्लासमध्ये घेणार आहोत. चला आपण सुरू करूया. आपल्या गोष्टीची सुरुवात करताना आपण कुठला तरी एक रेफरन्स, इतिहासातील एक घटना घेतो आणि त्याच्यावरनं मग पुढे जात असतो. ते याच्यामध्ये आपण घेणार आहोत जॉर्ज अँसन यांनी केलेला जगभर प्रवास. आता हे जे जॉन अँसन कोण होते, तर हे ग्रेट ब्रिटनचे एक कमांडर होते, नेव्हल कमांडर, नौदलामध्ये कार्य करणारे. आणि जेव्हा ग्रेट ब्रिटनचं स्पेन सोबत युद्ध चाललं होतं 1740 साली, तर हे युद्ध चालू असताना जगभरामधल्या स्पॅनिशच्या काही वसाहती ज्या होत्या पॅसिफिक महासागरामध्ये, तर त्या वसाहतींवरती कब्जा मिळवण्यासाठी, ते काबीज करण्यासाठी हे आपले जॉर्ज अँसन निघाले होते जहाजाच्या साहाय्याने, जहाजावरनं. कुठनं निघाले होते? त्यांच्या ग्रेट ब्रिटन मधनं निघाले होते. इथे नकाशावरती तुम्हाला दिसत असेल, इथनं ते निघाले. अशा पद्धतीनं आपल्या दक्षिण अमेरिकेला वळसा घालून मग ते पॅसिफिक महासागरामध्ये गेले. मग पॅसिफिक महासागरातलं त्यांचं काम त्यांनी आटोपलं, मग चीनला वळसा घालून असं दक्षिण आफ्रिकेला परत येऊन आणि मग ते पुन्हा आपल्या ग्रेट ब्रिटनला परत आले. आता हे परत आले, पण जेवढे गेले होते तेवढे मात्र नक्की आले नाही, कारण 8 जहाजांचं पथक यांनी नेलं होतं. 1854 पुरुष सोबत गेले होते, आणि त्या 1854 पैकी फक्त 188 पुरुष जिवंत परतले. जवळपास जवळपास 10% फक्त परत आले. 90% या प्रवासामध्ये मेले. आणि मेले म्हणजे ते काही युद्धाने नाही मेले, तर ते एका रोगामुळे मेले. तो जो रोग होता त्याचं नाव होतं स्कर्व्ही नावाचा रोग. मग हा स्कर्व्ही नावाचा रोग काय आहे, तर समजा आजचा जर विचार केला, तर आज आपल्याला या स्कर्व्ही बद्दल बरीच माहिती आहे. म्हणजे काय माहिती आहे, की बाबा व्हिटॅमिन सी किंवा ज्याला जीवनसत्व क म्हटलं जातं, त्याच्या दीर्घकालीन कमतरतेमुळे आपल्याला हा रोग होतो.
हा जे व्हिटॅमिन सी किंवा जीवनसत्व क आहे आपल्या शरीरात कोलॅजेन नावाचं प्रोटीन तयार करतं. हे कुठे असतं? त्वचेमध्ये असतं, हाडांमध्ये असतं, केसांमध्ये असतं, अस्थिबंध स्नायूबंध जे आहे आपल्या शरीरामध्ये, कार्टिलेज असेल, टेंडॉन असेल, त्याच्यामध्ये असतं. आपल्या दातांमध्ये सुद्धा किंवा दातांच्या वरचं आवरण, हिरड्यांमध्ये सुद्धा हे कोलॅजेन नावाचं प्रथिन असतं. आता याचं काम काय आहे? तर ऊती आहेत आपल्या शरीरामध्ये किंवा ज्याला टिश्यूज आपण म्हणतो, त्या टिश्यूजला आधार देणं, त्यांची झीज भरून काढणं, त्यांच्या जखमा भरून काढणं, हे कार्य हे कोलॅजेन नावाचं प्रोटीन करतं. पण समजा या जीवनसत्व क चा अभाव निर्माण झाला आणि हे कोलॅजेन बनलं नाही, तर मात्र हिरड्यांमधनं रक्तस्राव व्हायला लागतो, त्वचेवरती खवले यायला सुरुवात होतात, जखमा भरायला उशीर लागतो, अशा पद्धतीची लक्षणं दिसतात आणि मग आपण त्याला स्कर्व्ही असं म्हणतो. आता जे स्कर्व्ही नावाचा रोग आहे, याने 16व्या ते 18व्या शतकामध्ये साधारणपणे 2 दशलक्ष लोकांचा मृत्यू झालेला आहे. याच्यापेक्षा कमी लोक या काळात युद्धामध्ये मेली होती. म्हणजे युद्धापेक्षा जास्त लोक या स्कर्व्ही नावाच्या डिसीजमुळे किंवा स्कर्व्ही नावाच्या रोगामुळे मेली होती. हा इतका डेंजर भयानक असणारा हा स्कर्व्ही रोग. मग याच्यावरती काही उपचार होते का? तर होते ना. लोकांना माहिती होतं जगातल्या काही काही ठराविक भागांमध्ये आणि इंग्लंडमध्ये 17व्या शतकापासून माहित होतं की समजा आपण लिंबू वर्गीय फळं जर खाल्ले तर त्या लिंबू वर्गीय फळामुळे हा स्कर्व्ही नावाचा जो आजार आहे, रोग आहे, तो बरा होतो. तुटकशी थोडीशी काही माहिती त्याच्याबद्दल होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे इंग्लिश लष्करी सर्जन होते जॉन उडाल नावाचे. यांनी पण याची शिफारस केली होती की बाबा लिंबू वर्गीय फळं तुम्ही खा, स्कर्व्ही बरा होतो. पण त्याचा तेवढा व्यापक प्रचार असा झाला नाही, वापर लोकांनी काही केला नाही. जॉन फ्रायर नावाचे एक डॉक्टर सुद्धा होते. त्यांनी स्कर्व्ही झालेल्या खलाशांना बरं करण्यासाठी या फळाचं महत्व सांगितलं होतं. आता हा जो स्कर्व्ही नावाचा रोग आहे, हा खलाशांना जास्त व्हायचा. जी लोक समुद्र सफरीवरती जायची ना, त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायचा. याचं कारण असं होतं की समुद्र प्रवासावरती जेव्हा तुम्ही जायचे तेव्हा तुम्ही तुमच्यासोबत खूप सारं कोरडं किंवा ड्राय अन्न घेऊन जायचे. म्हणजे वाळवलेले मासे असतील किंवा ड्राय फ्रुट्स असतील किंवा आणखीन काही की जे अगदी कोरडं असेल. फळांचा तर अजिबात समावेशच नव्हता. त्याच्यामुळे त्यांच्या अशा खाण्यामधनं कदाचित त्यांना स्कर्व्ही होत असला पाहिजे असं निरीक्षण एका महत्वाच्या व्यक्तीने त्या काळामध्ये नोंदवलं होतं आणि त्याचं नाव होतं जेम्स लिंड. हे जे जेम्स लिंड आहेत हे ब्रिटिश नौदलामध्ये सर्जन होते. गोस्पोर्ट नावाचं एक बेट आहे, त्या बेटावरती दवाखान्यामध्ये ते डॉक्टर म्हणून कार्यरत होते. दवाखान्यामध्ये ते डॉक्टर म्हणून कार्यरत होते. आता जेव्हा या बेटांवरती जहाजी यायचे, समुद्र सफरीवरनं लोक यायचे, त्यांना स्कर्व्ही झालेला असायचा, त्यांना टायफॉइड झालेला असायचा, त्यांना जुलाब झालेले असायचे. मग हे स्कर्व्ही, टायफॉइड, जुलाब याच्यासाठी जहाजावरची काहीतरी परिस्थिती कारणीभूत असेल असं निरीक्षण या जेम्स लिन यांनी मांडलं. पण फक्त एवढ्यावरच हे जेम्स लिन थांबले नाहीत. मग यांनी काय केलं? त्यांनी प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरण्याची तयारी केली आणि त्यांनी ठरवलं की आपण नेमकं काय आहे ते एकदा बघूया, ठरवूया काय आहे ते. आणि जेम्स लिन यांना माहित होतं बरं का की लिंबू वर्गीय फळं जर का खाल्ले, या आहारामध्ये घेतले तर स्कर्व्ही बरा होतो. आता याची पण सत्यता तपासायचं हे जेम्स लिन यांनी ठरवलं. आणि जेम्स लिन यांनी काय केलं माहितीये? जेम्स लिन यांनी प्रत्यक्ष जहाजावर जाईल, सॅलिसबरी नावाच्या जहाजावरती 1747 साली जेम्स लिन चढले. आणि जेव्हा ते चढले, समुद्र सफरीला सुरुवात झाली, प्रवास सुरू झाला. 1747च्या मे महिन्यामध्ये काही खलाशांना मात्र स्कर्व्ही व्हायला लागला. ऑब्व्हियसली होणार होता, समुद्र सफरीवरती होते, त्याच्यामुळे त्यांना स्कर्व्ही झाला. मग स्कर्व्ही झालेल्या लोकांना यांनी काय केलं? वेगळं केलं, त्यांची निवड केली आणि या लोकांवरती प्रयोग करायचा आपल्या जेम्स लिन यांनी ठरवलं. काय प्रयोग करायचा? तर त्यांची पहिल्यांदा त्यांनी 6 गटांमध्ये विभागणी केली आणि यांना वेगवेगळ्या प्रकारचा आहार द्यायचं असं जेम्स लिन यांनी ठरवलं. आता याच्यातला जो पहिला गट होता, त्या पहिल्या गटाला त्यांनी नेहमीचा आहार दिला, त्याच्या व्यतिरिक्त काहीच दिलं नाही. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, त्यांना त्यांचा जो नेहमीचा आहार आहे तो नेहमीचा आहार दिला. उरलेले जे 4 गट होते त्यांना त्यांनी वेगवेगळे म्हणजे नेहमीच्या आहारासोबत वेगवेगळे काही घटक द्यायला सुरुवात केली.
म्हणजे काही ना सफरचंदाचा रस दिला एका गटाला, दुसऱ्या गटाला व्हिनेगार दिलं, तिसऱ्या गटाला समुद्राचं पाणी दिलं, किंवा चौथ्या गटाला आणखीन काही विविध पूरक आहार दिला. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारची अन्न द्यायला सुरुवात केली. हे सगळं त्यांनी रॅन्डमली चूज केलं होतं. याच्यामध्ये काही अभ्यास नव्हता किंवा काही असं विशेष त्यांनी लक्षात घेतलं नव्हतं. त्यांनी विशेष लक्षात घेतलं होतं एका गोष्टीच्या बाबतीमध्ये, ते म्हणजे संत्री आणि लिंबू. आणि एक सहावा जो गट होता, त्या शेवटच्या 6व्या गटाला त्यांनी त्यांच्या आहाराच्या व्यतिरिक्त संत्री आणि लिंबू द्यायला सुरुवात केली. आता जेव्हा यांनी 6, 7, 8 दिवस निरीक्षण केलं, तर 6व्या दिवसापासूनच जो 6 नंबरचा शेवटचा गट होता, ज्यांना संत्री आणि लिंबू दिलं होतं, त्यांना आराम करायला लागला, त्यांना बरं वाटायला लागलं. पण इतरांमध्ये मात्र काहीही फरक पडला नाही. म्हणजे जेम्स लिंड या निष्कर्षापर्यंत आले की हो, खरंच संत्री आणि लिंबू जर का दिलं आहारामध्ये, तर स्कर्वी नावाचा रोग बरा होतो. पण दुर्दैव म्हणजे जेम्स लिंड यांनी आपले निष्कर्ष काही प्रकाशित केले नाही. आणि त्यांनी याच्याबरोबर आणखीन एक चूक केली. आता त्यांनी काय केलं की आपल्याला समुद्र सफरीवरती जायचंय, मग आपण प्रत्येक वेळेस लिंबू संत्री घेऊन नाही जाऊ शकत, किंवा नेले जरी तरी ते किती दिवस टिकतील, नाही का. समुद्र सफरी साधारण वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष चालायच्या. संत्री लिंबू नेलेले एका ठिकाणून ते नाही टिकणार एवढे दिवस. मग त्यांनी काय विचार केला की हे जे संत्री आणि लिंबू आहे, याचा जो रस आहे, याचा रस आपण थोडासा गरम करू, याला कॉन्सन्ट्रेट करू, आणि हा जो रस आहे, हा रस घेऊन आपण जाऊ. मग पुढच्या वेळेस ताजी फळं टिकवून ठेवणं अवघड आहे, म्हणून त्यांनी याचा रस काढला आणि त्याला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी त्याला गरम केलं. आणि मग पुढील प्रवासामध्ये जहाजावरती हे कॉन्सन्ट्रेट घेऊन ते गेले. पण त्यांना असं लक्षात आलं की त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याचा काहीही उपयोग होत नाही, कारण गरम केल्यामुळे त्याच्यातली जी काही जीवनसत्व होती, ती जीवनसत्व नष्ट झाली. पण ही गोष्ट जेम्स लिन यांना माहीत नव्हती. त्यांना फक्त एवढं लक्षात आलं की अरे याचा काही उपयोग होत नाही. मग त्यांनी ते बंद केलं. त्याच्यानंतर 3 दशकांच्या नंतर मात्र गिल्बर्ट ब्लेन नावाचे एक ब्रिटिश डॉक्टर होते, आणि ते पण अशाच पद्धतीनं एका पोर्टवरती काम करायचे. त्यांच्या पण हे लक्षात आलं स्कर्वी आहे आणि तो का होतो वगैरे वगैरे अभ्यास त्यांनी सुरू केला. त्यांच्या वाचनात, त्यांच्या लक्षात जेम्स लिंड यांचं संशोधन आलं. आणि मग जेम्स लिंड यांनी जे प्रयोग केले होते, तेच प्रयोग गिल्बर्ट ब्लेन नावाच्या शास्त्रज्ञाने, डॉक्टरनी सुरू केले. आणि जसे 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 निष्कर्ष जेम्स लिंडना मिळाले, तसेच निष्कर्ष गिल्बर्ट ब्लेनला सुद्धा मिळाले. मग त्यांनी ब्रिटिश खलाशांच्या आहारामध्ये लिंबू आणि संत्रीचा समावेश केला आणि त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. आता जेम्स लिंड हे जे काही आपले डॉक्टर होते, ज्यांनी पहिल्यांदा हे प्रयोग केले होते, ते काही पहिले नव्हते की त्यांनी लिंबू वर्गीय फळं द्या, संत्री द्या असं सांगितलं होतं. पण त्याच्या व्यतिरिक्त काही लोक होती. पण 1747 मध्ये एका पद्धतशीर प्रयोगाने या लिंबू वर्गीय, संत्री वर्गीय फळांचा परिणाम काय होतो ते अभ्यास करणारे जेम्स लिंड हे पहिले शास्त्रज्ञ होते, पहिले डॉक्टर होते. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक खूप महत्वाची पद्धत वापरली होती, आणि ते जे पद्धत आहे त्यामुळं जेम्स लिंड यांचा प्रयोग खूप महत्वाचा ठरला. जगाच्या संशोधनाच्या इतिहासामध्ये हा प्रयोग खूप महत्वाचा मानला गेला, कारण याच्यामध्ये कंट्रोल ग्रुप किंवा नियंत्रित चाचणी वापरली गेली होती. म्हणजे काय केलं होतं, तर जो पहिला ग्रुप होता, त्या पहिल्या ग्रुपाला त्यांनी फक्त त्यांचा नियंत्रित आहार दिला होता, नियमित जो आहार आहे तो दिला होता. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. मग त्याच्यानंतर दुसऱ्या गटाला सफरचंदाचा रस, तिसऱ्या गटाला काय व्हिनेगार, चौथ्या गटाला काय समुद्राचं पाणी, आणखीन 5व्या गटाला काय, आणखीन 6व्या गटाला लिंबू आणि संत्रे. म्हणजे वेगवेगळ्या गटांना वेगवेगळ्या पद्धतीचा आहार दिला होता, आणि मग त्या आहाराचा परिणाम काय होतो हे अभ्यासलं होतं. हे करत असताना त्यांनी एक गट असा पण ठेवला होता की ज्याला कोणताच आहार दिला नव्हता शिल्लकचा. याला कंट्रोल्ड ग्रुप असं म्हणतात.
आणि ही जी पद्धत होती याच्यामुळे काहीच नाही दिलं की काय होतं आणि काय दिल्याने काय होतं हे अशा पद्धतीनं लक्षात यायला सोपं पडतं. आणि हा जो नियंत्रित गट आहे त्याला कंट्रोल ग्रुप असं म्हणतात. ही कंट्रोल ग्रुप आज जवळजवळ सगळ्याच संशोधनामध्ये वापरलं जातं. सगळ्याच संशोधनामध्ये. इथनं पुढे भरपूर लोकांनी याचाच उपयोग करून खूप मोठ्या प्रमाणावरती शोध लावलेत, संशोधनं केली. ही जी कंट्रोल ग्रुपची पद्धत आहे जेम्स लिन यांनी पहिल्यांदा वापरली. जेम्स लिन यांना व्हिटॅमिन, जीवनसत्व, जीवनसत्व क हे अजिबात माहीत नव्हतं. पण फक्त एवढं माहित होतं की संत्री आणि लिंबूचा परिणाम होतो. मग ते शोधायचं तर मग प्रयोग करायचा. मग प्रयोग करायचा तर तो ठरवून करायचा. ठरवून करायचा तर मग त्याच्यासाठी विशिष्ट पद्धत वापरायची. हे अशा पद्धतीची वैज्ञानिक विचारसरणी, एक वैज्ञानिक पद्धत या जेम्स लिन यांनी वापरली आणि म्हणून आपल्याला लिंबू वर्गीय फळं आणि संत्री वर्गीय फळं जी आहे त्यांचं महत्व याच्यामध्ये कळून आलं. स्कर्वी नावाचा रोग आता होत नाही. आता जगामध्ये खूप रेअर केसेस आहेत स्कर्वी नावाच्या रोगाच्या. 2-3 वर्षाआधी फक्त इथिओपियामध्ये जेलमध्ये असणाऱ्या कैद्यांना स्कर्वी झाला. त्याचं कारण त्यांच्या आहारामध्ये कुठल्याही प्रकारे जीवनसत्वांचा समावेश नव्हता. ते पण लक्षात आलं आणि मग त्यांना ते ट्रीटमेंट दिल्या गेली स्कर्वीची. जे काय आपले लिंबूवर्गीय फळं, संत्रीवर्गीय फळे त्यांच्या याच्यात आहारात आणली गेली आणि मग त्यांचा स्कर्वी बरा झाला. अशा पद्धतीने हे जेम्स लिन त्यांनी केलेलं संशोधन, त्यांनी केलेला प्रयोग, त्याचं महत्व आणि त्याच्यातनं पुढे झालेलं नवीन झालेलं विज्ञान. अशा पद्धतीने ही आपली स्टोरी. अशा पद्धतीचा क्लास आपण दर रविवारी घेत असतो. तर पुढच्या रविवारी पण सहभागी व्हायचं. सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे झूमच्या क्लासची, ज्या क्लासमध्ये आपण प्रत्यक्ष हे घेत असतो. ठीक आहे. आता हे युट्यूबवरती व्हिडिओ येईल नंतर, पण झूमची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली असेल. ओके, थँक्यू.